वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जगामध्ये बदल हा नेहमी बदलत असतो. एक संपूर्ण जगाची विद्वानांची सभा भरली आणि सभेमध्ये प्रश्न असा होता, जगात काय बदलत नाही. अनेक विद्वान होते, कोणाला लवकर उत्तर सांगता येईना. एक विद्वान होते, आता त्यांचं नाव मला एकदम आठवेना. त्याने उत्तर दिलं, जगात बदल बदलत नाही. म्हणजे सारखा बदल होतच राहतो. तो बाहेरचा बदल असेल, आतला बदल असेल, सारखा अशा प्रकारचा जग बदलत असतो. माझ्या जीवनामध्ये बदल असा झाला. काना रे मन मोहनलाल भगवान कृष्ण परमात्मा. काना म्हणतात, काना मराठी भाषेमध्ये. ज्याला अजिबात दिसत नाही त्याला अंधार म्हणतो आपण. दिसत पण तिरप बघणारा त्याला काना म्हणतो. एक म्हणे आमच्याकडे महाराज, काना कैपती ना आंधळा हिकमती, तिरप्या नजरेने बघणार. भगवान कृष्ण परमात्म्याच्या बाबतीमध्ये पाहिलं, नाव तिरपच आहे आणि ठाण सुद्धा तिरपच आहे. त्रिभंगी देवुडा ठाण मांडोनिया माय. वाकडच आहे ते. पाया ते वाकडा, कमरे ते वाकडा, माने ते वाकडा, 3 ठिकाणी वाकडा आहे. असा एक काना आपल्याकडे शत्रुत्वाने येणाऱ्याला नाश करतो आणि प्रेमाने येणाऱ्याला आपल्याकडे घेतो. म्हणजे याला काना म्हणतात. काना त्याचा रंग काळा आहे. विठ्ठल विठ्ठल मध्ये बोलणं नाही. रात्र काळी घागर काळी, यमुना जळ बहु काळे गिमा. सगळी काळी. भगवान कृष्ण परमात्मा काळ्या रंगाचा. कृषी भूर वाचक शब्द नश्य निवृत्ती वाचका तयो ऐक्यम प्रबद्धन्ते कृष्ण इत्युक्ती. रंग काळा आहे. भगवंताने रंग काळा का घेतला त्याचं एक कारण आहे महाराज. ज्यांना रंगशास्त्र माहित आहे, पेंटरला हे कल्पना आहे. काळा रंग सोडून कोणते रंग दोन मिसळले की तिसरा रंग बनतो. कोणते रंग मिसळा, पण काळ्या रंगामध्ये दुसरा रंग मिसळ. बरं, काळा रंग असा काही रंग की दुसऱ्या रंगाला बरं येऊ देतच नाही, त्याला म्हणतात काळा रंग. भगवान परमात्मा कृष्ण परमात्मा दुसऱ्या रंगाला वर येऊ देत नाही. सगळ्यात मोठा स्वतःचाच रंग. आणखीन एक कारण आहे काळ्या रंगाचं. काळा रंग आकर्षण करणारा असतो. कपिला गाईचं दूध अधिक चांगलं आपल्या हिंदू धर्मामध्ये मांडलंय. का मांडलंय त्याचं वैज्ञानिक कारण हेच आहे, कारण आरोग्य भास्कर आदिच्छेद सुखमिच्छेद होता असणार. सूर्यापासून आरोग्याचं माणसाने सांभाळ करावं. आणि गाय जेव्हा उन्हामध्ये फिरते चारा घेण्याकरता, तेव्हा तिच्या वशिंडातून सूर्याची प्रकाश किरण तिच्या अंतर अंगामध्ये पसरतात आणि पसरलेल्या किरणाच्या द्वारा संबंधित असलेला द्रव तो सुद्धा पिवळ्या रंगाचा बनतो. ज्यांना माहिती आहे त्यांना कल्पना आहे, म्हशीचं दूध पांढऱ्या रंगाचं असतं, गाईचं दूध पिवळ्या रंगाचं असतं. कोणी म्हणजे आमच्या गाईचं रूप पांढऱ्या रंगाचंच आहे. मी सरळ सांगेल, तुमची गाय जर्सी असेल, गावरान गाईचं जो दूध असेल ते मात्र पांढरं नसतं, ते पिवळसर असतं. त्यातल्या त्यात तूप बघा, सुवर्ण भस्मा इतकी ताकद गाईची गावरान गाईच्या तुपामध्ये. त्याचं कारण आहे, कपिला गाईचं दूध सर्वात अधिक श्रेष्ठ मानलं. याचं कारण आहे, काळा रंग प्रकाश किरणाला खेचणारा आहे, पांढरा रंग परावर्तन करणार आहे, बाजूला फेकणार आहे. भगवान कृष्ण परमात्मा भक्ताचं अंतःकरण खेचणार आहे, आपल्याकडे ओढणार आहे, म्हणून तो काळ्या रंगाचा. वेदले ओ मन तयाची गुणी क्षणभर नवे शंभे विठ्ठल रुक्मिणी. निमिषन लगे मन वेधिता, निमिषन लगे मन वेधिता, निमिषन लगे मन वेधिता, निमिषन
आकर्षण करण्याकरता परमात्माला एक निमिष लागत नाही, तो आकर्षण करतो. काळा रंग आकर्षण करणार आहे, एक प्रयोग सिद्ध आहे. ज्यांना याची खात्री करून घ्यायची आहे त्यांनी काळा कपडा आणि पांढरा कपडा दोन्ही भिजवावेत आणि दोन्ही सारखे पिळून वाळू घालावेत. लवकर कोणता वाळतो बघा? काळा कपडा लवकर वाळतो, कारण तो उष्णता खेचणार आहे. परमात्मा भगवत भक्तांचं मन खेचणार आहे. खेचत नसताना मात्र कोणाचे मन खेचत नाही, तो ज्याचं मन सत्वयुक्त झालेलं आहे, शुद्ध झालेलं आहे, त्याचं मन तो खेचतो. म्हणून गवळणीच्या रूपकातला अंतरंग अर्थ लावत असताना जी गवळण आत्मस्वरूपाच्या घराकडे निघाली होती, अर्थात तिचं चित्त शुद्ध झालेलं होतं, नक्की लक्षात घ्यावं लागते. आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर चित्त आकर्षण परमात्म्याने केलं का? शुद्ध चित्ताला भगवान कृष्ण परमात्मा आकर्षण करतात. वेदले ओ मन माझे चैतन्य चोरिले अवघे पारुषणे देह. परमात्म्याने मात्र आमच्या जीवनावर असा प्रयोग केला, माझं चित्त हरण गेलं. करणारे मन मोहनलाल, मनाला मोहन करणार आहे. परिणामात सबही विसरू देखे गोपाल, सगळ्याचा मला विसर पडला. तरी पण एक जाणकार मंडळी करता जाता जाता एक चिंतन मांडतो, सगळं जर विसरलं तर माझं विसरलं असं म्हणता तरी कसं येते? मैं भुली, मी विसरले, याचा अर्थ मी पण असल्याशिवाय मी विसरले असं म्हणता येईल का? त्याचं कारण आहे, विसराच्या दोन अवस्था आहेत, एक वित्थानात्मक आणि दुसरी अवित्थानात्मक. वित्थान म्हणजे जी पुन्हा देहावर येते पण देह विरहित अशा प्रकारची अवस्था सांगू शकते, वित्थान दशात्मक विसर आहे. आणि दुसरी आहे अवित्थानात्मक, ती जागेवर चित्त सांगू सुद्धा शिकत नाही. मै भुली घर जाणी बाट हे म्हणू सुद्धा शिकत नाही, पण पूर्ण विसर आहे. प्रसंग सांगतो आपल्याला. या काळात इंग्रजांच्या सत्तेतून हा देश बाजूला तावडी करण्याकरता मोठ्या मोठ्याने प्रयत्न केला. त्यात भक्तीच्या क्षेत्रामध्ये असणारे पांडिचेरीचे महर्षी अरविंद घोष. काही लोकांना असं वाटतं महाराज की देशाच्या बाबतीमध्ये काळजी फक्त देशभक्तांनाच असते आणि भगवत भक्तांना देशाची काळजी नसते, असं मानणं फार चुकीची गोष्ट आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागो धर्म परिषद जिंकल्यानंतर एका मोठ्या नवकोट नारायणाच्या घरी आराम करत होते. वेळ दुपारची होती आणि दुपारच्या वेळेला स्वामी विवेकानंदांच्या डोळ्यातून सारख्या धारा निघाल्या. घर मालकाने विचारलं, का हो स्वामीजी, काय तुमची सेवा करण्यामध्ये आम्ही चुकलो का? का तुम्हाला तुमच्या घरातली काही आठवण आली आहे का? त्या दुःखाने तुम्ही डोळ्यातून पाणी काढताय? तर स्वामी विवेकानंद असं म्हणता, तुमच्या देशातली समृद्धी पाहून आणि माझ्या देशातली गरिबी पाहून
माझ्या देशातली काही माणसं आजही भुकेने तसेच उपाशी राहतात. हे दुःख माझ्या मनात आलं म्हणून रडू लागलो. भगवत भक्तीमध्ये देशाची काळजी सुद्धा केली जाते, पण निष्ठेमध्ये पहिली निष्ठा जर कोणती असेल तर देशनिष्ठा. सध्या आपल्या भारत देशामध्ये न भूतो न भविष्यती अशी क्रांती घडवणारे हरिभक्त परायण म्हणणं तर हरकत नाही. ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, आपण टीव्ही मध्ये पाहिलं असेल, त्यांच्या गळ्यामध्ये टपोरी माळ पाहिली. यादव महाराजांचे ते अनुग्रहित आहेत. भगवत भक्ती करत असताना सुद्धा देशाची काळजी करत नाही असं म्हणणं फार चुकीची गोष्ट आहे. तो स्वतंत्र विषय, मी स्वतंत्र बोलू शकेल त्याच्यावर, मला आपल्या वेळेला बोलायचं नाही. जेव्हा महर्षी अरविंद घोष स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरले आणि उतरल्यानंतर इंग्रज सरकारने त्याला पकडलं, जेलमध्ये घातलं, खटला भरला आणि न्यायाधीशापुढे उभं केलं. सरकारी वकिलाने विचारलं, तुमचं काय नाव? श्रीकृष्ण. वडिलांचं काय नाव? श्रीकृष्ण. आडनाव श्रीकृष्ण. गावाचं नाव श्रीकृष्ण. तालुका. निष्काम कर्मयोगाचा जगाचा विसर, ब्रह्मज्ञानाचा जगाचा विसर आणि भक्तीच्या क्षेत्रात भक्त करणाऱ्या भगवत भक्तांचा जगाचा विसर. 2-3 प्रकार आहे. पहिला प्रसंग सांगत असताना, अर्जुना देवोनी समाधी सगळेच घातला महायुती. निष्काम कर्मयुगातला जगाचा विसर. ब्रह्मज्ञानाचा विसर. एक छोटासा प्रसंग सांगून नाही. भामती टीका नावाची टीका आणि ब्रह्मसूत्र भाष्यावर प्रसिद्ध आहे. शास्त्री महाराजांना आपण विचारा, अति सुंदर. ज्याला भामती कळाली त्याला संपूर्ण जगातलं वेदांत कळालं, इतकी शक्ती त्याच्यामध्ये. वाचस्पती मिश्र नावाचे लेखक आणि भामती टीका लिहू लागले. काळ प्राचीन होता, ज्या काळात रॉकेलची दिवे नव्हते, गोड तेलाची दिवे नव्हते, कुठल्याही प्रकारचा दिव्याचा संबंध नव्हता, असा तो काळ होता. आणि मग त्या काळामध्ये रात्रीच्या वेळा प्रकाशाकरता अरण्यातली पानं जमा करायची आणि पानं फेटून एक एक पान लावायचं आणि त्याच्या उजेडामध्ये काम करायचं, असं एक काळ. त्या काळामध्ये वाचस्पती मिश्र टीका लिहू लागली. करता 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 फार मोठा प्रबंध आहे तो. दिवसभर चिंतन करायचं, रात्रीच्या वेळेला लिहित बसायचं. त्यांची पत्नी अरण्यामधून पाणी जमा करायची आणि त्याच्या प्रकाशामध्ये वाचस्पती मिश्र लिहायचं. बघता बघता काळ 30 वर्षाचा लोटला आणि 30 वर्षानंतर एके दिवशी रात्रीच्या वेळेला पानं कमी मिळाली म्हणून पानं कमी पडली, अंधार पडला. वाचस्पती मात्र त्यांची लेखणी थांबली. पण त्याने विचारलं, कसा काय अंधार पडला? जवळ त्यांची सौभाग्यवती होती, तिने सांगितलं, आज पानं कमी मिळाली म्हणून अंधार पडला. पानं कमी मिळाली. तर वाचस्पती मिश्राने विचारलं, आपण कोण? कोणाला विचारतात? स्वतःच्या धर्मपत्नीला विचारतात, आपण कोण? मी तुमची धर्मपत्नी आहे, माझं लग्न झालं होतं का? 30 वर्ष झाले लग्न होऊन. वाचस्पती मिश्रांना वाईट वाटायला लागलं. आपण धर्माच्या दृष्टिकोनातून धर्मेच्या अर्थेचे कामेचे नातीचे रामी शपथ घेतलेली आहे आणि एक प्रकारचा धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून अपराध केलेला आहे. किंवा आपल्या पत्नीची क्षमा मागितली, माझ्याकडनं चुकलं, मी प्रपंच करू शकलो नाही, पण तू एवढा मोठा अट्टास आणि सहकार्य केलं, या बाबतीमध्ये मी तुझ्याविषयी एकच करू शकतो की जगात तुझं नाव अजरामर राहील, याच्या करता मी लिहिलेल्या टीकेला नाव तुझं देऊन टाकतो. मग पत्नीचं नाव दिलं भामती टीका. भानामती नाही, भामती. तेव्हा ही भामती टीका लेखक वाचस्पती मिश्र 30 वर्षाची महाराज अखंड समाधी. केवढी विधी अवस्था आहे, ब्रह्मज्ञानाची विधी अवस्था आहे. आणि तिसरा प्रकार आहे, परमात्म्याच्या कृपेने चित्त जेव्हा आकर्षित केलं जातं, आसवायसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगदशा, अशी अवस्था ही गवळण सांगते. कानारे मनमोहन लाल सबही विसरू देखे गोपाल. मला सगळ्याचाच विसर पडलेला आहे आणि पाहते तिकडं सगळं गोपाल दिसू लागलेला आहे. लाली मेरे लाल की जिथं देखू तिथं लाल,
लाली देखन मैं गई मैं बैला लहिला. परमात्मा सर्व ठिकाणी मला दिसू लागला. पाहे तिकडे बाप माय पाहे तिकडे बाप पाहे तिकडे बाप माय विठ्ठला हे रघुमाई विठ्ठला हे रघुमाई ब्रह्मज्ञानाच्या स्थितीकडे जाण्याची अवस्था माझी बदलली. ते स्थित्यंतर झालं. ब्रह्मज्ञानातून भक्ती क्षेत्राकडे वाटचाल चालली गेली. त्याचं कारण आहे काना मन मोहन याने माझं सर्वस्व हरण केलेलं. सर्व देखील गोपाल सगळ्याचा विसर पडलेला आहे. आणि त्याच्यामुळे आता घरी जात असताना मला पाय ठेवावा कुठे मला अडचण प्राप्त झाली. पाय कुठे ठेवू. पाय ठेवत असताना विचार करावा लागतो. पाय ठेवण्याच्या विचाराकरताच आपल्या संस्कृतीमध्ये सकाळी उठल्या उठल्या भगवती पृथ्वी मातेचं दर्शन घेण्याची पद्धत निर्माण झाली. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडली विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शनं क्षमस्व. आपल्या देहाच्या अवयवामध्ये सगळ्यात निकृष्ट अवयव कोणता असेल तो पाय आहे. आणि पाय ठेवायचं म्हटलं पवित्र ठिकाणी पाय ठेवायचा नसतो. चालता चालता एखाद्या कुंचे माणसाला पायाचा स्पर्श झाला तर आपल्याकडे पद्धत आहे पाया पडण्याचीच पद्धत, क्षमा मागण्याची पद्धत आहे. चुकलं माझ्याकडनं, नकळ तुम्हाला पाय लागला. आणि आता तर पाय ठेवायचा आहे, कुठे ठेवणार आहे? प्रेममूर्ती नामदेवांच्या जीवनाचा प्रसंग आहे. तेव्हा भगवान पांडुरंग परमात्माने नामदेव महाराजांना आपल्या नागनाथला पाठवलं. विसोबा खेचर होते, वृद्ध अवस्था आणि झोपलेल्या अवस्थेमध्ये अंग गलित झालेलं होतं. आणि आपला पाय मात्र भगवान शंकराच्या पिंडीवर ठेवलेला होता. नामदेव महाराज विचार करतात, पांडुरंगाने मला पाठवलं, हे माझे सद्गुरू. ज्यांना पाय कुठे ठेवायचं कळत नाही त्यांनी पाय, ते माझे सद्गुरू. शेवटी विचारला, हो तुम्ही गुरु म्हणून मला पांडुरंगाने पाठवले, पण ते पाय भगवान शंकराच्या अंगावरचा दुसरीकडे ठेवा की. विसोबा केसर महाराजांनी सांगितलं, बाळा मी फार थकलोय, माझा पाय उचलत नाही, तुला दया येत असेल तर तो पाय उचलून बाजूला ठेवू. नामदेव महाराजांनी तिरस्काराने पाय धरला, उचलून बाजूला ठेवला. जिथं ठेवला तिथं पिंड. गोल प्रदक्षिणा केली, पाय ठेवला तिथं पिंड. नामदेव महाराजांना सक्रिय बोध झाला. याच्यातून एक महत्वाची गोष्ट आहे, परमात्मा नाही कुठं, जिथं पाय ठेवावं तिथं परमात्मा आहे. पूज्यत्वाच्या बुद्धीतून हे गवळ म्हणते, कहा पग डारू, कुठे पाय ठेवू. देखे अनेरा बाजूला पाहिलं, देखे तो सब वहिने गेला.
परमात्म्याने सगळ्या अशा प्रकारचं जिकडे तिकडे पाहिलं. मग पाय ठेवत असताना ज्या काही निर्बंधाच्या गोष्टी, त्या निर्बंधाच्या गोष्टीमध्ये मला प्रश्न निर्माण झाला. इतिहासामध्ये आपण कल्पना आहे, भगवान वामन बळीच्या दारामध्ये गेले. अत्यंत तेजपुंज अशा प्रकारचं सांगितलं. बळीने सांगितलं, विचारलं, आपण तेजपुंज आहात, काय सेवा करूया? वामनाने सांगितलं, मला फक्त 3 पाय बघूया. अजूनही खुजा मनुष्य असला ना त्याला वामन म्हणतात, अशी म्हणण्याची पद्धत आहे. वामन म्हणून सांगतात. भगवान परमात्मा वामन झाले म्हणजे लहान मुलं. मोठा लहान होतो पण केव्हा? बली मन वयाच्या न समय श्रीपती रपी वामनो जाता. भगवान श्रीपती आहे पण तो वामन झाला. कशा करता? आशा उपजली भगवंतासी, नीच वामनत्व आले त्याचे, भगवान वामन झाले. बली राजा दान देऊ लागला. इतक्यात त्याचे गुरुवरी जवळ आहे शुक्राचार्य. बळी दान देऊ नको. का देऊ नको? अरे ठेकडी माणसं फार कपटी असतात. वाक्याचा भलता सुद्धा वापर करून अरे तिसरे समोर एवढं, पण याच्यापासून तुला धोका आहे. बळीराजा विचार करतो, गुरु जरी सांगत असतील तर एका बाजूला देव आहे तर दुसऱ्या बाजूला गुरु आहे. कोणाचं मानावं? देवा गुरुच्या द्वारे देव मिळवायचा आहे, मग गुरुला काय एवढं मोठं महत्व द्यायचं? न मानावे तसे गुरुचे वचन. म्हणून बळीने काही मानलं नाही. सांगितलं काय हरकत नाही, दान देतो 3 पाय. अशा वेळेला ते झारी घेतली आणि पाणी हातात घेऊन संकल्प करणार. शुक्राचार्य गुरु असावेत इतक्या काळजीचे असतात शिष्याचे. कदाचित पाणी सुद्धा पडू नये म्हणून मुद्दाम त्या झारीचा तोटीसी आणि डोळा लावून बघू लागली. बळीराजाने काळी घेतली आणि त्या डोळ्यामध्ये घुबसली. बळीने आंधळा शुक्र केला. पण अजूनही ज्याचा एक डोळा जिवंत आणि एक डोळा गेलेला त्याला शुक्राचार्य म्हणतात. शुक्राचार्य पुढे आंधळे झाले. हातामध्ये पाणी घेतलं, संकल्प सोडला. आपल्याला कल्पना आहे 3 पाय भूमी ठेवत असताना एका पायाने सगळं भूमंडळ आटलं, दुसऱ्या पायाने सगळं वायुमंडळ, सगळं आकाश आटलं आणि सांगितलं, राजा तिसरा पाय ठेवू कुठं? दान देण्याचा संकल्प केल्यानंतर ते दान आपुलं ठेवू नये. दान आपुलं जर ठेवलं तर दाता नरकाला जात असतो. मग बळीराजाने विचार केला. सांगितलं, हे दान 2 पाय झाले पण दाता हा देय वस्तूपेक्षा वेगळा आहे ना, मी वेगळा. मग तिसरा पाय माझ्या डोक्यावर ठेवा. तिसरा पाय बळीच्या डोक्यावर ठेवला. आपल्याला इतिहास माहिती आहे. सगळ्यात मुद्दा असा, पाय ठेवणं इतकं सोपी गोष्ट नाही. पाय ठेवत असताना सगळा विचारच करावा लागतो. ही गवळ म्हणते, मी पाय कुठे ठेवू असा मला विचार पडला. कहा पगडारू देखे आलेला देखे तो सब ओहिने गिरा. सगळं परमात्माने व्यापलेलं आहे. कानारे मन मोहनलाल सब हे सर्व देखे गोपाल. या पूर्णत्व अनुभवाला प्राप्त झाल्यानंतर ती गवळ जगद्गुरु तुकोबांना आपल्या जीवनाचा पूर्णत्वाचा निष्कर्ष अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगते. होतो थकित बहिरे तू Oh,
आश्चर्याने युक्त झाले, थकीत झाले म्हणजे आश्चर्ययुक्त झाले. जगात हे सगळं मोठं आश्चर्य झालंच कसं? आश्चर्याचे 3 प्रकार आहेत: भौतिक आश्चर्य, दैवी आश्चर्य आणि आध्यात्मिक आश्चर्य. संसारामध्ये भौतिक आश्चर्य आपल्याला दिसतात. भगवान सूर्यनारायण पूर्व दिशेला उगवतात, पश्चिम दिशेला उगवतात. एवढी ऊर्जा त्यांच्याकडे कुठून नाही कोण असतो. सध्या ऊर्जेचे इतके प्रयत्न चालू आहेत. औष्णिक केंद्र कितीतरी देशामध्ये प्रस्थापित झालेली. पवन ऊर्जा आहे, सौर ऊर्जा आहे. ऊर्जेचे इतके प्रयत्न करून सुद्धा ऊर्जा सध्या कमी पडते. आणि भगवान सूर्यनारायणाकडे एवढी ऊर्जा असेलच कुठून आली असेल? भौतिक आश्चर्य. समुद्राच्या बाबतीमध्ये पाहिलं तर एक भौतिक आश्चर्य वाटतं. बरोबर पौर्णिमेला, ती पौर्णिमा श्रावण पौर्णिमा असो किंवा वैशाख पौर्णिमा असो, समुद्राला भरती येते. ज्या काळात सगळ्या नद्या आटतात त्याही काळामध्ये समुद्राला भरती यावी. केवढं आश्चर्य आहे, भौतिक आश्चर्य. काही वेळा माणसं आश्चर्य प्रगट करतात. जादूचे प्रयोग असतात ना, ते सगळे आश्चर्याचे प्रयोग आहेत. ज्याची संगती लागत नाही पण पुढे दाखवलं जातं त्याला आश्चर्य म्हणतो आपण. एखादा जादूगार येतो, माणसं जमा करतो चौकामध्ये, रस्त्यावरची माती मुठभर घेतो, दोन्ही मुठी बांधतो, एकमेका पुढे फिरवतो, झाड बांधू, आकाश बांधू, पहाड बांधू, समिंदर बांधू, काय काय म्हणायचं ते म्हणतो. आणि म्हणता आपली मोठी उघडतो. हातात घेतली होती माती आणि दिसते साखर. लोकांना आश्चर्य वाटतं, काय हो केवढं सामर्थ्य आहे. मातीची साखर बनवली, करा साखर कारखाने बंद, कशाला उचला होता. गारुड्याची युनिव्हर्सिटी स्थापन करायची शिका विद्या, करा मातीची साखर, होत नसताच. मातीची साखर केली का दाखवली? दाखवली, केली नाही. आणि केली असती तर खेळ संपल्यानंतर थाली घेऊन कशाला फिरला असता तो. भौतिक आश्चर्य. दैवी आश्चर्य. तुझी सत्तेने वेदासी बोलत, सूर्यासी चालली तुझी आवड. दैवी आश्चर्य. आणि आध्यात्मिक आश्चर्य. मावळवीत विश्वाभास नवल उदयला चंडांश आत्मयाब्दिनी विकास बनतो. हे आध्यात्मिक आश्चर्य आहे. गवळण सुद्धा या आध्यात्मिक आश्चर्याने प्रेरित होते. ब्रह्मज्ञानाच्या रस्त्याने चालली होते आणि आत्मस्वरूपाच्या घराकडची वाटचाल चालत असताना भगवान कृष्ण परमात्मा यांनी मोठा चमत्कार केला. माझं सर्वस्व हरण केलं आणि आता मी विधेय स्थितीला प्राप्त झाले. पण याच्यात मात्र तोटा नाही. याला उपरोध म्हणतात. उपरोधामध्ये भाषा उलटी असते पण आतला भाव मात्र वेगळा असतो. याचं नाव उपरोध. मुलगा चुकू लागला, बाप म्हणतो काय रे शहाणा आहेस? म्हणजे खरा शहाणा आहे का? शहाणा म्हणजे वेडा आहेस. उपरोधाची भाषा नेहमी सांगत असतो आपण. एका माणसाच्या घरी चोर आले. पहाटे 3:30 वाजता मध्ये घुसले. पेटीचं कुलूप तोडलं, पेटी उघडली. मध्ये 4000 रुपयाचं पाकिट होतं. खट्ट वाजल्यामुळे घर मालक जागा झाला. त्याने जांभळी दिली. चोरांच्या लक्षात आलं, घर मालक जागा झाला. आता पळा पळा कोण पडे पडे. चोर पळून गेले. घर मालक त्या पेटीजवळ आला, पाहतो तो कुलूप तोडलेले, कष्टाने मिळवलेले 4000 रुपये मधले गेलेले चोराने नेले. मनात वाईट वाटलं. कुत्र चांगलं कळलं की आपण सावध आहे, चोर आलेच कसे बघावे म्हणून बघता बघता घराच्या पाठीमागच्या भिंतीतून सूर्याची किरण येऊ लागली. लक्षात आलं चोराने इथून छिद्र पाडून आपल्या घरात आले. छिद्राच्या जवळ पाहता पाहता एक वेगळं पाकिट दिसलं. घर मालकाने उचललं, उघडलं. त्याच्यात निघाले 10,000 रुपये. 4,000चं पाकिट गेलं, 10,000 रुपयाचं पाकिट सापडलं. त्याने दुःख मानायचं का आनंद मानायचा? शेजारी म्हणतील तुमची एवढी जर चोरी झाली आहे, गप्प कसे बसले? सरळ पोलीस ठाण्यामध्ये गेला, अर्ज दिला. आणि अर्ज देऊन परत येत असताना मंदिरामध्ये जाऊन अभिषेक केला. शेवटी नवस केला, देवा नारायणा अशी चोरी रोजच्या रोज होऊ दे. 6,000चा फायदा. उपरोधाची भाषा, खरी चोरी होऊ दे. तसंही गवळण म्हणते हो तो थकीत भैरी तुका भाग आले सब मन काढो. माझ्या मनातला सगळा धोका गेला. हो
द्वितीयाद्वै भयम भवती, आता अद्वैत राहिलं नाही, अद्वैत स्थिती परमात्म्याच्या कृपेने मला प्राप्त झाली. भक्ती क्षेत्रातला हा सर्वोच्च अनुभव मला पदरात पडला. कानारे मन मोहनलाल सब हे विसरू देखे गोपाळ विठोबाल कुमार संप्रदायातल्या कीर्तनामध्ये पहिली मधली शेवटची चाल म्हणणं टाळकऱ्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. तो कीर्तनकाराला हिरण घेऊन आहे. आम्हाला दिलंय का? मला उभं झाल्यानंतर वाटलं की कितीतरी गायक मंडळी आणलेली तिथं जवळजवळ आळंदी सगळी इथं उलटलेली आहे. इतके गायक आणल्यानंतर मधली चाल द्यावी का न द्यावी विचार करत असताना हे आणले, पण आणणार कोणीतरी वेगळं दिसत. कार्यक्रमाचे संयोजक दत्तात्रय दर्शने आणि मार्गदर्शक अनिल, सर्वांना अनिल. परिणामात वेळ आपली फक्त 20 मिनिटे शिल्लक राहिली आहे. इतक्याच वेळेमध्ये आणि काल्याच्या प्रसंगातलं काही चिंतन आपल्याला मांडायचे. भगवान कृष्ण परमात्मा 8व्या क्रमांकामध्ये अवतरित झाले. हिंदुस्थान भूमी अत्यंत पवित्र भूमी, तिला देवभूमी म्हणतात. परमात्मा स्वतः प्रसंग विशेषामध्ये आकाराला येतात, पण ही देवभूमी मानली जाते. अवतार हा असंख्य अवतार आहेत. त्यात पूर्ण अवतार रामकृष्ण कृष्ण अवतार पूर्ण आहे. श्रावण मध्ये अष्टमी रात्री 12 वाजता भगवान मथुरेच्या कारागृहामध्ये अवतरण झाले. वसुदेव देवकी मात्र रडू लागली. वास्तविक परमात्म्याला पाहिल्यानंतर पाहता श्रीमुख सुखावले सुख, पण दोघे रडू लागले. भगवान विचारू लागले, बाबा का रडता, आई का रडते? माझ्याकरता तुम्ही तपश्चर्या केली, आता रडता मी आलो तुमच्याकरता. दोघांनी दुःख व्यक्त केलं. बाळा झाले या कंसाची कळेल माझ्या बाळाची मारी. भगवंताने सांगितलं, मला तुम्ही बाळ म्हणता, पण मी खरा बाळ नाही, काळाचा काळ. बाळ म्हणता तुम्ही, कोण मला मारणार आहे? कालोस विलोक क्षयकृत प्रबंधो, असं मी काळ आहे, काळजी करू नका. फक्त एक करा, माझं काम आहे का? मुलगा बापाला काम सांगू लागला. काय चुकतं 21व्या शतकामध्ये? 21व्या शतकात मुलं बापाला काम सांगतात. काय चुकतं? ही परंपरा हा संप्रदाय कृष्ण परमात्म्यापासून चालला. अवताराला आल्याबरोबर आपल्या वसुदेवाला सांगितलं, मला एक काम करा, नंदाच्या घराला न्या. नंदाच्या घराला मजले गोकुळाला वसुदेवाने मान्य केलं. विश्वास बघावा तर नंद बाबा इतका विश्वास बघा. मनात तीळ मात्र शंकाली नाही. वास्तविक प्रश्न केला पाहिजे होता, अरे बाळा कसं तुला नेणार आहे? माझ्या हातात बेड्यात, पायात बेड्यात, कैदेमध्ये द्वारपाळ आहेत, इतक्या संरक्षणात मी नेणार कसं? शंका करायला पाहिजे होती, पण अजिबात शंका नाही. इतका दृढ विश्वास होता. न्या म्हटल्याबरोबर उचललेला कमळापती पायीचे बंधने गळती, सगळी बंधने गळली. द्वारपाळ झोपे गेलेले. यमुना नदीच्या काठापर्यंत आले. यमुना नदी आनंदाने वाढत होती. मनात भाव होता की जगाचा मालक माझ्यातून चाललाय. पहिलं दर्शन घेण्याचा मान मला आहे. भगवान परमात्माने पाय लांबून यमुना मातेला दर्शन दिलं. यमुना ओसरली. नंद बाबाच्या वाड्यात वसुदेव पोहोचले. महाल उघडा होता.
हा कवाडे उघडती देखताची देवा देखताची देवा आपोआप कवाडे उघडले. मध्ये यशोदा मातेपर्यंत वसुदेव पोहोचले. यशोदा माता निद्रिस्त होती आणि एक मुलगी जन्माला होती. तिचं नाव होतं माया. झोपी गेल्यानंतर माया जन्मत असते, जागा असल्यानंतर देव जन्मत असतो. यशोदा माता झोपी गेलेल्या होत्या, माया जन्माला आली होती. वसुदेवाने बाजूला ठेवली आणि मायेला टोपली देऊन परत मथुरेला पोहोचले. माया जिथे येते तिथे गप्प बसत नसते. तिने टाहो फोडला. द्वारपाळ जागे झाले. कंसाला बातमी लागली. कंस धावत आला, पायाला पकडलं. 8वा का 8वी विचार न करताना घरघर फिरून शिळेवर आदळणार निसट तुझं लागे मध्ये उपजला मध्ये. माया कर्माने मरत नसते, माया भक्तीने किंवा ब्रह्मज्ञानाने मरत असते. निसटली. कंस धास्तावला आणि भीतीपोटी मामळ भटाला पाठवलं. परत फजिती करून आले. पुतना मावशी पाठवली, परत आली नाही. काग बगरिठा मारिले बाळपण अवघे दैत्य काळी बुडवली कोणी करता नाही. कोकणात भगवान परमात्म्याचा अवतार. दासी पाहतात महालामध्ये एक वेगळा प्रकाश पडलेला आहे. ना चंद्राचा ना सूर्याचा. हा काय वेगळा प्रकारे कशाचा प्रकार लक्ष लावून पाहिलं. पाहता तो भगवान कृष्ण परमात्म्याची मूर्ती आहे. यशोदा मातेला जागं केलं. यशोदा माता आनंदी झाली. नंद बाबाला कळालं. नंद बाबांनी पुत्रोत्सव केला. पूर्वी पुत्र प्राप्त झाला म्हणजे मोठा आनंद व्हायचा आणि मग त्याचा करता पुत्रोत्सव करत असत. अजूनही खानदेशामध्ये पुत्रोत्सव करतात. नंद बाबांनी फार मोठा पुत्रोत्सव केला. कोकणातल्या गवळणी पुत्रोत्सवा करता एकत्र आल्या आणि सर्वांची तृप्ती नंद बाबांनी केली. भगवान कृष्ण परमात्म्याला गोपी पाहू लागले. या लीलेचे प्रमुख 3 प्रकार आहेत. रूप माधुरी, वेणू माधुरी आणि लीला माधुरी. गोकुळातली चरित्र फक्त 3च अंशांमध्ये विभागलेली आहेत. पहिल्यांदा रूप माधुरी. भगवान कृष्ण परमात्म्याने इतकं सुंदर रूप धारण केलं होतं कारण परिपूर्ण अवतार होता. रूप धरिले सगुण चांग ठाण मान जेथील तेथे चिरले चतुर्भुज शंख चक्र ते निर्विले मुकुटमाळा श्रवणे सतेज कुंडले. परमात्म्याने सुंदर रूप धारण केलं होतं. भगवान परमात्म्याला गवळीने पाहिल्याबरोबर अंतःकरणामध्ये खूप मोठा आनंद व्हायचा. पाहिला नंदाचा नंदन तेने वेधी येली म्हण. नंद नंदन आनंद कंद भगवान परमात्मा पाहिला आनंदाचं भरत होऊ लागलं. प्रत्यक्षात भगवान शंकर जे आले ते रूप दर्शन पाहून गेले. अनेकांना भगवंताच्या रूपाचं दर्शन प्राप्त होतं. सून वर्गातल्या गवळीने मात्र भगवान कृष्ण परमात्म्याचं दर्शन नव्हतं. त्या मनामध्ये तरफडत होत आहे. काय करावं आपण याच्या करता संसार करण्याकरता काय जन्मलो. कृष्ण परमात्म्याचं दर्शन आपल्याला होत नाही या जगण्यात काय अर्थ आहे. सून वर्गातल्या गवळणी चुरमुरत होत्या. कोणी सुना कोणी लेकी कोणी की सुनंदा. काय करावं. काही सुना सासूचं बारसं जेवलेल्या असतात. पुनवळ्यातल्या नाही, गोकुळातल्या. आपल्या घरातली भरलेली पाण्याची भांडी गुपचूप ओलांडून टाकली आणि सासूला विचारलं पाणी संपलंय आणू का. भरला बुलंडोने रीता करी मिस पाणी याची गोविंदाची चट चाले जडजडा उसंतनी वाट पाहे पाळतुनी वाहतुची निटो. मुद्दाम भगवान कृष्ण परमात्म्याच्या घरापुढे उभं राहायचं आणि अंतःकरणातून प्रार्थना करायचं. कृष्णा मी तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही पण तू मात्र माझ्यापर्यंत येऊ शकतोस. भक्तीच्या क्षेत्रामध्ये देव भक्ताकडे येतो आणि ब्रह्मज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ब्रह्मज्ञानी पुरुष ब्रह्म अवस्थेपर्यंत पोहोचतो. सखे येतो घरा नारायण येतो बैसलिया ठाया. गौणांतकरणामध्ये प्रार्थना करत होती. भगवान परमात्म्याने दर्शन देण्याकरता ताबडतोब बाहेर येऊ लागले. पायाच्या पैंजणाचा छमछम आवाज करत भगवान दारावर आले. पाहिलं एक क्षणभर पाहिल्यावर देखील डोळा बसला म्हणे तोची बदली उच्चार. अनेक गवळींच्या अवस्था प्राप्त होत्या. भगवान लहानाचे थोर होत होते. 6 वर्षाचे भगवान परमात्मा झाले आणि गवळीची 3री एक अवस्था होती लीला माधुरी.
परमात्म्याने आपल्या घरी यावं अशी गवळींची इच्छा. ज्या गवळीच्या अंतःकरणामध्ये कुठलाही विकार नाही, भगवान परमात्मा जाण्याचा विचार करत होते. मोठ्या माणसाला एखाद्याच्या घरी जाण्याकरता निमित्त लागतं, सहजासहजी जाता येत नाही. भगवंताने निमित्त शोधलं. आपण जाणार कसं? आपल्या समवयाची गोपाळ मंडळी पाहिली, मधुमंगल, तेंद्या, सुदाम्या, वळज्या, वाकड्या, पालेसर, घोडके. कारण विचारलं, त्याने सांगितलं घरी ताकात आहे सर्व. आम्ही पैलवान कसे बनणार, तुझ्यासारखे दष्टपुष्ट कसे बनणार? फक्त ताकद आमच्या वाट्याला आहे. ज्याच्यात ताकद नसते ते ताक काही पचेना गेलं तर डॉक्टर म्हणतात ताक प्या, आणि अशाने पुढे हिंदी कसे होतात? भगवंताने सांगितलं तुमचं दुःख मला आहे, एक करा. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरून तुले म्हणाल तो माझ्या बरोबर या. हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. एक एक वाक्यातलं फार मोठं, अभंगातलं चिंतन फार मोठं आहे. का म्हणे सांडा गाठे तेने नका भरू फुटे, सर्व गोपाळ भगवान परमात्म्याच्या बरोबर गेले. शिंके लावी लेदुरी होतो तिघाचे मेवरी, तुम्ही वारे दोहीकडे मग पसरवणी गडे. भगवंताने सगळ्यांना मनमुराद आनंद दिला. गोपाळ तृप्त झाले. भगवंताने मात्र ती दुधाने पालथी घातली. पाहती गवळणी तव ते पालथी दुधाने. महाराज मला थोडं नेहमी वाटतं आपल्याकडे दहीहंडी असते, आपण फोडतो. भगवंताने ती पालथी घातली. आपण का फोडतो याचं उत्तर आहे भगवंताचा प्रसाद फक्त आपण अनावृत करण्याचे प्रयत्न करतो, एवढं आपण करू शकतो. भगवान परमात्माने पालथी घातली. गोपिकांनी पाहिल्यानंतर मनात लक्षात आलं की भगवान कृष्ण परमात्म्यानेच ही गोष्ट केली आहे. तया विणनासी नव्हे दुसऱ्या ऐसे, सगळे तुकया मेला तेने आगुना आणेला प्रत्येकाने यावं. आणि कृष्ण परमात्म्याच्या खोड्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मांडल्या. मिळवणे अवघ्या गवळणी यशोदी घराणी, दही दूध तुपलवणे शिंका नोरे जे काय. प्रत्येकाने आपली आपली तक्रार सांगायला सुरुवात केली. एका गवळीने सांगितलं यशोदे परवा माझ्या घरी कृष्ण परमात्मा आला आणि आला तो उंबऱ्यावर उभा राहिला. मी म्हटलं कृष्णा अरे माझ्या घरी कसा आला रे? माझ्या घरी म्हटल्या बरोबर असा लाल बुंद झाला आणि माझ्याकडे पाहून हात उघडला देईन तोंडावर, तुझ्या बापाचे हे घर. असं बोलावं का? त्याचं वय काय, माझं वय काय? मोठ्याचं लेकरू, आम्हाला काही म्हणता येत नाही, काय करावं? कारण मोठ्याच्या लेकराची फार भीती असते गरीबाला. त्यातल्या त्यात नंदराज हे गावाचे पाटील होते महाराज, आणि हुकुमशाहीतलं पाटील. हुकुमशाहीच्या पाटलाची पाटील काही विचित्र होती महाराज. काहीच फक्त आडनावच पाटील असतं पण पाटील नसतात. नंद बाबा खरे पाटील होते. आणि हुकुमशाहीमध्ये पाटलाचा एवढा धाक असायचा महाराज, पाटलाचं कुत्रे एखाद्या गल्लीला जरी गेलं तरी गरिबाने हाकायची ताकद नव्हती. पाटलाचं कुत्र हाड म्हणायची ताकद नाही. हाड म्हटलं तर कुत्र्याचा अपमान होतो, पण त्या गरिबाने हाडाकी म्हणायचं. आता नंदबाबाचा मुलगा कोणी म्हणेल हा भाऊ पाटलाच्या विरोधात दिसतो, मी सुद्धा पाटील आहे बरं का, माझ्या भावाकडे अजून दप्तर आहे. नंदबाबा पाटील काय करणार, तक्रार कशी मांडणार? यशोदे माझ्या घरी आला, मला असं बोलला, उलटा बोलला. तर मी म्हटलं मोठ्याचं लेकरू या म्हणावं, ये म्हटलं. आल्यानंतर उभा राहिला, तो उंबऱ्यावर उभा राहिला. वास्तविक उंबऱ्यावर उभं राहावं का? उंबरा अपवित्र मानलाय. आपल्या संस्कृतीमध्ये उंबरा देण्या घेण्याचं स्थान नाही, बसण्याचं स्थान. मात्र दुर्दैवाने सध्या फॅशनच्या जगामध्ये घराला आता उंबरेच राहिले नाही. बंगले बांधणारी माणसं उंबरे ठेवत नाहीत. मला उंबरा असावा लागतो. उंबरा संधी काळ, घर आत आणि घराचा बाहेरचा भाग, त्याचा संधी साधणारा भाग म्हणजे उंबरा आहे. त्या उंबऱ्यावर उभं राहू नये. कृष्ण परमात्मा उंबऱ्यावर उभं राहिला. वास्तव का उंबरा पवित्र मानला हिंदू धर्मात? त्याचं कारण आहे चौथा अवतार नरसिंह अवतारामध्ये हिरण्यकश्यपूचा जो वध झाला तो उंबऱ्यावर बसून केला. वधस्थळ आहे आणि वधस्थळ असल्यामुळे ते अपवित्र मानलं गेलंय. तो उंबऱ्यावर उभं राहिला. मी म्हटलं कृष्ण आत ये नाही तर बाहेर तरी जा. तो बाहेर कुठला जातो? तो आतच आला. पण आत आला तो प्रत्येक वस्तूकडे बोट दाखवायचं, हे काय, ते काय, ते काय, माझं काम पडलेलं होतं.
मी म्हणत होते कृष्णा थोडं थांब, तो थांबायला तयार नाही. प्रत्येक वस्तू विचारता विचारता पाळण्याकडे बोट दाखवून विचारलं काय. म्हणलं पाळणा आहे. कशा करता असतो? लहान मुलाला झोपी जाण्या करताय. मग तुला मुलगा आहे का? हो नाही मुलगा आहे. बघू का? मी सांगितलं कृष्णा नको रे. 2 तास डाव बुडत होता, कसा तरी आता झोपी घातलाय, जाऊ नको तिकडं. कृष्ण एवढा हाती मुद्दाम गेला पाळण्याकडे, तोंडावरचा कपडा काढला आणि माझ्या झोपी गेलेल्या मुलाच्या गालाला कचकन चिमटा घेतला. गाल भक्ता उंबाळ झाला. 4 तास रडत होत. यशोदा मातेला कृष्ण परमात्मा यायला विचारलं, कृष्णा काय म्हणते गोपी, असं करावं का रे तुला? केलंस का? भगवंताने विचार केला, नाही म्हणावं तर प्रत्यक्षात दाखवता येण्यासारखी अजून गालावर परिस्थिती आहे. मग काय आहे त्याचं कारण आहे काय? माझी वाट सगळं जग बघतंय. मी आपण होऊन त्याच्या घरी गेलो, आता झोपा घेतो. मग काय करू? घराला चिमटा घेऊन येतं काय करू? मनुष्य देहाला अर्थ भक्ती जर आपण नाही केली तर परमात्मा चिमटा घेतल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाची चिमटी वेगळी आहेत. अनेक अशा प्रकारच्या भगवंताच्या लीला आहेत. भगवान परमात्माने खूप अशा प्रकारच्या खोड्या केल्या. यशोदा मातेने सांगितलं, अरे तू खोड्या करू नको माझी या बाबा. अनेक अभंग परमात्मा मात्र खोड्या सोडायला तयार नाही. यशोदा मातेने सांगितलं, कृष्णा किती सोसू या जगाचे आघात, किती सहन करणार. आता एकच कर, आपल्या गायी चालण्याकरता तू अरण्यामध्ये जा. भगवान परमात्मा गायी चालण्याकरता गेले. राम अवतारामध्ये गायीची सेवा झाली नाही. मागच्या कुठल्याही अवतारात गायीची सेवा नाही. 8व्या अवतारामध्ये गायीची सेवा आहे. आणि गाय हे हिंदू धर्माचं दैवत आहे. 33 कोटी देवतांचा वास त्याच्यामध्ये आहे. गायीला हिंदू धर्मामध्ये गो माता म्हणतात. आपण गोग्रास गायीला चालू करतो. गायीचे वैज्ञानिक उपयोग फार मोठे आहेत. सध्या संशोधन चालू आहे. गाय सांभाळणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यातल्या त्यात कमीत कमी शेतकऱ्यांनी गाय सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे. शहरामध्ये याचे बंगले त्यांनी गाय सांभाळणं तितकं कठीण आहे. पण अशा शहरामध्ये गोरक्षण संस्था असणं आवश्यक आहे. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून गायीच्या नाकातून बाहेर पडणारी हवा प्रदूषण मुक्त हवा आहे. ज्याला ब्लड प्रेशर आहे त्याने करून बघा. गायीच्या अंगावर सकाळ संध्याकाळ अशी मालिश करावी, भीती कमी होती. इतकी ताकद गायीच्या शरीरामध्ये. मात्र एक लक्षात ठेवा, की गाय संकरित चालत नाही, गावरानच लागते. संकरित चालत नाही, गावरान गायीमध्येच हे सामर्थ्य आहे. गोमूत्रामध्ये कॅन्सर सारखे रोग दुरुस्त करण्याची ताकद आहे. फार प्रौढी म्हणून सांगत नाही, मागच्या वर्षाचा अनुभव सांगतो. विश्वमंगल गोग्राम यात्रा पूर्ण देशामध्ये झाली. आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यातली गोग्राम यात्रा आमच्या तेरच्या फळावर समर्पण करण्याचं लोकांनी ठरवलं. चांगली गोष्ट आहे. गायीची सेवा करण्यामध्ये आम्ही सहभागी आहोत. तिथे एक व्याख्यानामध्ये एक छोटासा प्रकार बोलून गेलो, की गायीच्या मूत्रामध्ये कॅन्सर सारखे रोग दूर करण्याची ताकद आहे. आमच्या फळावरचा बेबळी गावचा गणपतराव गावरे नावाचा वारकरी 2 वर्षापासून एक आजार होता. पायाला भेगा पडल्या होत्या, त्यातून रक्त येत होतं, पू येत होता, दुर्गंधी येत होती, माणसातून उठला होता. तेवढं व्याख्यान ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक कारवड घेतली, गावरान कारवड. सकाळ संध्याकाळ अर्धा कप गोमूत्र प्यायचं आणि गोमूत्र आणि पाय धुवायचे. असं 4 महिने केलं आणि 4 महिन्यातच एवढा बदल झाला की ते एकदम पूर्णपणे साफ झालं. माझ्याकडे दाखवलं, महाराज 2 वर्ष ॲलोपॅथीचे औषध घेत होतो, काही फरक पडत नव्हता. पण तेवढ्याच गोमूत्रामुळे मी आता माणसात आलो. असे कितीतरी चमत्कार गायचे आहेत. पण सांगायचा तो चमत्कार आपल्या जीवनामध्ये व्हावा. गायीची खुरं ज्याच्या अंगणामध्ये उमटतात, प्रत्यक्षात लक्ष्मीचा वास असतो त्याच्यामध्ये. वैकुंठवासी परमश्रद्धे डोंगरे महाराज म्हणायचे, ज्या देशात गाय दुःखी आहे तो देश कधी सुखी होणार नाही. गायीचं महत्व भगवान परमात्माने दाखवण्याकरता गायी घेऊन अरण्यामध्ये गेले. यमुनेचा काठ होता, भरपूर चारा होता. गायी जगून थोडक्यात जगल्या. गोपाळाने विचारलं, कृष्णा आता काय करणार, वेळ उरलेली आहे, 12 वाजून 10 मिनिटं झाले, कोटपर्यंत या ठिकाणी गायी राखायच्या. शेवटी घरी जाण्याकरता सूर्यास्तापर्यंत थांबावं लागणार आहे. कृष्ण परमात्मा सांगतात, आता एकच करायचं, आता दिवस जारी खेळी, आपण मिळायचंय आणि खेळायचंय. पाल गोपाल खेळू लागले, हमामा होतो तो खो खो लगोऱ्या चेंडूपळी. ती मंडळी अनेक गवळीतून ते अभंग म्हणतायत. अनेक खेळ खेळत असताना परमात्मा कृष्ण परमात्माकडे ऐश्वर्य शक्ती आहे आणि भक्तांच्याकडे जीव शक्ती आहे. जीव शक्ती आणि ऐश्वर्य शक्ती याच्यामध्ये प्रेमाचा सांधा आहे.
आणि प्रेमाचा सामना म्हणूनच भगवान परमात्मा हरत होते का हारून घेत होते? हारून घेत होते. आणि द्यावी जाई धावी बळक्या मागे जाऊ. भगवान परमात्मा धावत होते, धाव खेळत होते. गोपाळांच्या लक्षात देह तादात्म्य आला आणि सांगितलं, भगवंता अरे आम्ही बहु केली बनवणं पाये पिठी झाला की संसाराचा खेळ खेळत खेळत जन्मच्या जन्म खेळ खेळलोय, पण आता मात्र तुझी संगती आम्हाला प्राप्त झाली आहे. एकच इच्छा आहे, लागली भूक थोडी तुझी कृपाळू द्या. आम्हाला भूक लागली आहे, तुझा प्रसाद आम्हाला हवाय. कृष्ण परमात्म्याने काला देण्याचे सगळे अशा प्रकारचे नियम सांगितले. आज वो सामरावती काला पहावया येते देव विसरती देहभाव तुला. सर्व देव या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. देवा हा विषयी ना, हा त्यांचं विषयावर प्रेम आहे, काला त्यांच्याकरता नाहीये. सर्व गोपाळांना नियम सांगितले. चला बळू गाई वैसू जेऊ सर्व गोपाळ एकत्र केले. शिदोऱ्या एकत्र भगवंताने केल्या. आपल्या डाव्या हातावर तो गोळा घेतला, तोंडी लावण्याच्या वस्तू बोटाच्या साध्यामध्ये घेतल्या आणि आपल्या प्रेम शक्तीचा वर्षाव त्या प्रसादावर भगवान परमात्म्याने केला. आणि तो प्रसाद भगवान सर्व गोपाळांना वाटू लागले. भगवत पूज्यपाद शुकाचार्य वर्णन करतात. वेणू जठर पटयो शृंग वेत्रे च कक्षे वामे पाणो मसृण कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसूर्यो आसयन् नर्मदे स्वे स्वर्गे लोके विशदि भुजे यज्ञ गोपाल केली. बोला ज्ञानेश्वर बहिरे तुका भागारे सर्व मनका धोका कान्हारे मनमोहनलाल सबही विसरू देखे गोपाल. देश काळ व्यक्ती आणि अवस्था या सगळ्यात अंतर जरी असलं तरी भगवंताच्या श्रद्धेत विश्वासात ताकद आहे. ते अंतर सगळं दूर होऊ शकतं आणि भगवान परमात्मा प्रगट होऊन आपल्याला काला देऊ शकतात. तो काला एकदा का प्राप्त झाला की जगातलं औदासीन्य निर्माण होतं, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते आणि सर्वात मोठ्या परमात्म्याचं शुद्ध प्रेम प्राप्त होतं. शुद्ध प्रेम ज्या प्रसादाने प्राप्त होतं त्याला काल्याचा प्रसाद म्हणतात. तो पूर्णत्वाचा प्रसाद आज या प्रसंगामध्ये आपण यथामती यथावकाश प्रगट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली चिंतन सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावर समर्पण करून परमात्म्याने आपली परमार्थाची वाटचाल निर्विघ्नपणाने उत्तरोत्तर प्रगतीपथावर न्यावी आणि एका क्षणात भगवंताने आपल्याला काला देऊन आपलं जीवन पूर्णत्वाला प्राप्त करावं अशी भगवत चरणी प्रार्थना करून या उभयतांच्या पुण्यस्मरणार्थ संपन्न झालेल्या या उत्सवाची सांगता आजच्या काळाने झाली असं जाहीर करायला हरकत नाही. तुझे देणे तुझ्या समर्पणे पायी जाणं उतारा ये पांडुरंगा सेवे माझी जमा धरा कृपा करा शेवटी दयंती पुढे आहे. तुमच्या वारकरी शिक्षण संस्थेतले ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू हरिभद्र माने शास्त्री महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती केली शिंकेला विले दुर्या बांधू म्हटल्यानंतर त्यांनी दहीहंडी अनावृत्त करावी. बरोबरच लक्ष्मण महाराज पाटे गुरुबंधू परीक्षक आळंदी वारकरी शिक्षण संस्था यांची उपस्थिती वास्तविक कार्याचं चटकदार कीर्तन महाराज करण्याचा महाराजांचा फार मोठा अधिकार आहे. मी त्यांचं कीर्तन गेल्या वर्षी जोगपणांच्या कार्याच्या कीर्तनामध्ये ऐकलेलं आहे. तर वास्तविक मी म्हटलं अगोदर भेट झाली ती मी तुम्हालाच भेटला बांधायला लावलं असतं, पण त्यांना फार माहित आहे की आपण नंतर गेल्याशिवाय आपलं बारी चुकणार नाही आणि म्हणूनच ते उशीर झाले. असं या कार्याच्या प्रसंगामध्ये आपण सर्व उपस्थित आहात. भगवत कृपेने आपल्याला एक काला मिळो अशी भगवत चरणी प्रार्थना करून भंगाची चिंतन सभा या ठिकाणीच आपण मांडणार आहोत. शेवटची चाल कोणाला द्यायची द्यावी. दोघे म्हणा तुम्ही, ते काही नाव माहित नाही पण ते
सारखे भैरे तुका होतो थकीत भर